प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ थोडासा बॅकग्राऊंड वेगळा वाटेल कारण घराचं रिनोव्हेशन घेतलंय आणि घरात सर्व खूप सारा पसारा आहे आणि एक छोटीशी जागा पाहून मी तिथेच उभी राहून हा व्हिडिओ करते कारण तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। सण आहे होळीचा आणि होळीच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला आपले शत्रू असू शकतात, तुम्हाला त्यांची नावं माहिती नसतील किंवा होळीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी हे दोन्ही दिवशी तंत्रमंत्र करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात हे दोन्ही दिवस। आणि ह्या दिवशी तंत्रमंत्र आपल्यावर केले जाऊ शकतात, त्यासाठी आपण स्वतःला कसे प्रोटेक्ट करू शकू आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप करू नका। आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा। होळीत आपण खूप सारे रंगबेरंग रंग खूप पाहत असतो आणि ह्या रंगबेरंगी होळीत आपण खूप स्वतःला वाहवून नेत असतो, खूप सारी मज्जा करतो। परंतु तुम्हाला माहिती आहे का, होळीच्या दिवशी जर का आपण रात्री होळिकेचं दर्शन घ्यायला जात असतो त्यावेळेला जर आपल्यावर कोणी तंत्रमंत्र केलं तर आपल्याला लागू शकतं। लागू नये, स्वतःला प्रोटेक्ट करायला पाहिजे, त्यासाठीच आजचा व्हिडिओ। काय करायचं सांगते का, ज्या वेळेला तुम्ही होळिकेचं दर्शन घ्यायला जाल त्यावेळेला तुमचे केस मोकळे राहणार नाही याची काळजी घ्या। शिवाय तुमच्या घराच्या आजूबाजूला जे पण कोणी लोक असतील, चांगले असू द्यात वाईट असू द्यात, परंतु ह्या दिवशी कुणीही जर का व्हाईट रंगाची मिठाई किंवा ज्याला आपण सफेद रंगाची मिठाई कुठलीही असू, पेढा असू द्या, बर्फी असू द्या, काहीही असू द्या, परंतु जर त्या व्यक्तीने तुम्हाला एखाद्या आजूबाजूच्या व्यक्तीने तुम्हाला सफेद रंगाची मिठाई खाऊ घातली तर ती खाऊ नका। त्यांचा अपमान होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ती मिठाई हातात घ्या आणि बाहेर फेकून द्या, परंतु ते खाऊ नका। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही होळिकेचं दर्शन घ्यायला जाल त्यावेळेला घरातल्या प्रत्येक व्यक्तीने, लहान असू द्यात किंवा मोठे असू द्यात, लसणाची एक पाकळी तरी आपल्यासोबत ठेवा। दर्शन घेऊन आल्याच्या नंतर घरी जिथे आपलं डस्टबिन असेल त्या डस्टबिन मध्ये ही लसणाची पाकळी टाकून द्या आणि स्वच्छ हातपाय धुवून फ्रेश होऊन नंतर तुम्ही झोपी जाऊ शकता। दोन्ही उपाय खूप महत्त्वाचे आहेत। बघा, आपलं ज्याला कुणाला चांगलं आवडत नसेल, चांगलं पाहवत नसेल तर ह्या गोष्टी त्या दिवशी घडल्या जातात। सगळ्यांनी लक्ष ठेवा, आपल्या कुटुंबावर लक्ष ठेवा। आणि त्याचबरोबर या होळिकेचं दर्शन घेत असताना जर का तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल किंवा तुम्हाला जर का तुमच्या कुटुंबाला नजर लागलेली आहे हे पण दूर करायचं असेल तर ह्याच्यासाठी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्रिकोणात लिंक देते, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता। बघा, होळीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो, आपण मज्जा करत असतो, परंतु आपण आपल्याला स्वतःला सुद्धा प्रोटेक्ट करायला हवं। तुमचा विश्वास असेल तर ह्या गोष्टी नक्कीच करू शकता, विश्वास नसेल तर तुम्ही एखाद्या उपायाच्या किंवा अशा व्हिडिओच्या नादी न लागलेलं बरं। आजचे छोटे छोटे दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।